सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत। पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने। कुडाळ तालुक्यातील पिंगुळी जिल्हा मतदारसंघ आणि साळगाव पंचायत समिती मतदारसंघात ठाकरे शिवसेना उमेदवारांनी प्रचारात आघाडी घेतल्याचे दिसून येत आहे। पिंगुळी आणि साळगाव हे भाग माजी आमदार वैभव नाईक यांचा बालेकिल्ला आहे। या भागात ठाकरे सेनेचे जिल्हा परिषद उमेदवार गुरुनाथ सडवेलकर आणि पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी यांनी घरोघरी जाऊन प्रचार करण्यावर भर दिला आहे। आता आम्ही आमच्या वाडी दिलो होतो डायरेक्ट इकडे काय हे जिल्हा परिषदचे उमेदवार सडवेलकर आणि पंचायत समिती उमेदवार कृष्णा धुरी एका माणसात 2 मतं मशाल आमची दोघांची चिन्ह मशाल 2 मतातून मशालला घाला आणि आम्हाला आशीर्वाद जरा नवीन जरा संधी समोरच्या एकदा जरा नवीन अंक संधी द्या, जरा विकास करू एकदा संधी मिळावी ना तर काहीतरी आपण दाखवू शकतो। जरा एक संधी द्या। मतदारसंघामध्ये चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। हे ठिकाणचे जे जिल्हा परिषदचे उमेदवार विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत आणि पंचायत समितीचे जे विरोधी पक्षाचे उमेदवार आहेत ते उमेदवार आहेत ते सरपंच या पदावर आहेत। त्यांना जर विकास करायचा असेल तर त्या पदावर राहून ते करू शकले असते, पण ते ह्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये उभे राहिलेले आहेत आणि लोकांना सामोरे जात आहेत। ते या ठिकाणी आमचं विजन असं आहे की रस्ते वीज पाणी हे होणारच आहेत, पण त्याशिवाय आमचं प्रथम प्राधान्य असेल ते शेतकरी असेल, विद्यार्थी असतील आणि जे आरोग्य सेवा आहे या संदर्भात आम्ही विकासाचा प्रयत्न करणार आहोत। कसा प्रतिसाद मिळतो लोकांचा चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे, कारण हे जे उमेदवार आहेत ते उमेदवार लोकांपर्यंत 5 वर्षामध्ये पोहोचलेले नाहीत आणि त्यांची जी कामं आहेत ती कामं अशी बघितली तर लोकांच्या विरोधात अशी आहेत, गावाच्या विरोधात अशी आहेत। त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगल्या प्रकारे प्रतिसाद आहे। 4 दिवस आमचा प्रचार चालू आहे। लोकांचा अतिशय चांगला प्रतिसाद मिळतोय। लोकांकडे आम्हाला पोहोचण्यासाठी अतिशय चांगले मुद्दे आहेत, कारण गेली 10-15 वर्ष ते चेहरे इथं लोकांनी निवडून दिले। लोकांचा रोष एवढा आहे, लोकांच्या मनात एवढी खतखत आहे की ह्या उमेदवारांना गेली 15 वर्ष आम्ही निवडून दिले पण गावाच्या विकासाचं काही हे नाहीये। त्यामुळे या लोक बरेच यांच्या विरोधात लोक आम्हाला चांगला प्रतिसाद देतात की आम्हाला बदल पाहिजे, नवीन चेहरे पाहिजे, अशा प्रकारे चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो। केंद्रात राज्यात त्यांचं युतीचं सरकार आहे, त्यांच्या विरोधात तुम्ही एका मोठ्या शक्तीच्या विरोधात निवडणुकीला सामोरं जात आहे। लोकांचा प्रतिसाद आहे का आणि तुमच्या विजयाची खात्री देता का? लोकांचा प्रतिसाद खरोखरच खूप अतिशय चांगला आहे। लोकांना पण बदल पाहिजे। केंद्रात राज्यातलं एक वेगळं होतंय, पण आता स्थानिक लेवलला लोकांना जसं पाहिजे, लोकांना जी विकास कामं पाहिजेत, लोकांच्या ज्या समस्या आहेत हे सोडवू शकले नाहीयेत, कारण गेली 15 वर्ष यांना संधी देऊन सुद्धा हे काही करू शकले नाहीयेत। त्याच्यामुळे लोकांचा रोष यांच्यावरती भरपूर आहे। लोकांचा प्रतिसाद आम्हाला खूप चांगला मिळत आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग 24 तासला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। सिंधुदुर्ग 24 तास सदैव तुमच्या सोबत।